नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 1539 जागांसाठी फॉर्म सुटलेले आहे. या संदर्भात लिखित स्वरूपामध्ये जाहिरात आली होती. आता मात्र जाहिरात आल्यानंतर 2 दिवस तुम्हाला फॉर्म भरता येत नव्हते. आता मी तुम्हाला काही मुद्दे सांगतोय, शेवटपर्यंत बघा. पहिला मुद्दा, अजूनही डिटेल्स ऍड आलेली नाही, तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. म्हणजे कॅटेगरी वाईज, जिल्हा वाईज किती जागा आहेत हे अजून आलेलं नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जुने जे विद्यार्थी आहे ज्यांनी ऑलरेडी ग्रुप सी चा फॉर्म भरला होता, जसं की क्लर्क असेल, टॅक्स असिस्टंट असेल, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रियल ऑफिसर किंवा आरटीओ एम ए असेल, तर त्या विद्यार्थ्यांना जसं परीक्षा सेंटर अपडेट करायला एक नवीन विंडो ओपन करण्यात आली होती, तर अशा विद्यार्थ्यांना आता तलाठी किंवा तत्सम नवीन आलेल्या पदांसाठी फॉर्म भरता येतो का? तर याचं उत्तर आहे नाही. ते पण तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. याबद्दल अजूनही एमपीएससीने काहीही अपडेट दिलेली नाहीये. हा, मात्र जो नवीन विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येतो. ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलाच नाही ग्रुप सी चा एमपीएससी मधून, त्यांना फॉर्म भरता येतोय. मात्र ज्यांनी भरला होता त्यांनी काय करायचं? मग सर आम्ही कॅन्सल करून परत भरू का? तर याचं उत्तर नाही. याला एमपीएससी तुम्हाला एक नवीन विंडो देणार आहे. ती विंडो ओपन होईल, त्याला 2-3 दिवस टेक्निकल गोष्टी सगळ्या त्याला लागू शकतात. त्यामुळे तुम्ही वेट अँड वॉच करा, तुमचा अभ्यास चालू ठेवा. मात्र जे नवीन विद्यार्थी आहे, ज्यांनी फॉर्म भरलाच नाही आतापर्यंत ग्रुप सी चा कोणताही, त्या विद्यार्थ्यांना मात्र इथे फॉर्म भरता येतो आणि त्यांना सगळेच ऑप्शन ओपन आहे. ते कसे, ते पण विथ प्रूफ दाखवतो मी तुम्हाला. सो शेवटपर्यंत बघा. हे पण तुम्हाला दाखवतो डिटेल ऍड आली की नाही, जुन्या विद्यार्थ्यांनी काय करावं आणि खरंच फॉर्म सुटले का. आता इकडे जाऊया. पण तत्पूर्वी फॉर्म तर भरणार आहोत आपण, पण तयारी कशी चालू आहे? तयारी चांगली चालू आहे का? राहिलेल्या 2.5-3 महिन्यामध्ये प्रॉपर अभ्यास होईल का? फॉर्म भरायची घाई करतोय आपण, पण मात्र अभ्यासाला तेवढी घाई करतोय का? अभ्यास टू द पॉइंट होतोय का? दररोज अभ्यासाचं शेड्यूल बनवलंय का? किती वेळ अभ्यास करायचा समजतंय का? विषय किती आहे, विषयानुसार वेटेज किती आहे आणि त्या प्रत्येक विषयामधले महत्वाचे टॉपिक कोणते आहे, कोणती बुक लिस्ट, कोणतं स्टडी मटेरियल वाचलं पाहिजे, नोट्स काढल्या पाहिजे का, नोट्स कुठून मिळतील, प्लस तुम्हाला एमसीक्यू पॅटर्न, पीवायक्यू, प्रिव्हियस इयर प्रश्न कसे आलेले होते, कशा पद्धतीने येतील याचा अंदाज आहे का, आणि हे प्रश्न सोडवताना सिली मिस्टेक काय काय होऊ शकतात त्याचा अंदाज आहे का? या सगळ्या गोष्टींसाठी ज्याला आपण म्हणूया टेस्ट सिरीज, सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज, फुल लेंथ टेस्ट, नोट्स असतील, घरपोच नोट्स तुम्हाला मिळणार आहे. ऑफलाईन प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही 5 टेस्ट सिरीज मोफत देणार आहोत. स्टेट बोर्डची लेक्चर बॅच आणि तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा मोफत असणार आहे. पीवायक्यू बॅच पण मोफत आहे. सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. कारण हे सगळं तुम्ही रिसर्च करत बसाल तर खूप वेळ लागणार आहे. त्यासाठी आमच्या ह्या पूर्ण टीमनी प्रत्येक विषयानुसार रिसर्च करून ठेवले, कुठेच जायची गरज नाही आहे. सो ही बॅच तुम्हाला 28 जुलैपासून आम्ही चालू करत आहोत. ह्या बॅचला आता ऑफर चालू आहे 50% ऑफ. आषाढी एकादशी निमित्त 2999 रुपयात ही बॅच तुम्हाला मिळते. याची ऑफरची व्हॅलिडिटी आहे शनिवार 25 जुलै 2026 पर्यंत. लगेच जॉईन करा, कारण पहिल्या 500 विद्यार्थ्यांनाच ऑफर आहे. कुठे बॅच घेताना हा विचार करा की प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे का, कारण ह्या प्रत्येक विषयाच्या वेटेज नुसार, एमपीएससी पॅटर्न नुसार तुम्हाला अनालिसिस करून इथे अभ्यास करायचा आहे. आणि ऑलरेडी आम्ही अभ्यास करून ठेवलाय. मागील काही वर्षांची मेहनत आहे, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. सगळं आम्ही तुम्हाला देणार आहोत, टू द पॉइंट आहे. सो टीमची महत्वाची आहे. डेमो लेक्चर पण आज संध्याकाळी 3 वाजेपासून डेमो लेक्चर आहे. नक्की बघा, याचा फायदा तुम्हाला होईल. आणि उद्या सुद्धा डेमो लेक्चर असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, कुठे जाल तर हे बघत चला की तुम्हाला शिकवणारी टीम कशी आहे, तो विषय त्या शिक्षकाकडनं प्रॉपर समजतो का. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन. बघा, आता खरंच फॉर्म सुटलेत का? तुम्हाला मी घेऊन जातो एमपीएससीच्या वेबसाईटला. बघा, एमपीएससी जे वेबसाईटला आहे, आता खरंच फॉर्म सुटले का? तर मी एक फॉर्म भरलेला आहे ऑलरेडी माझा, तो फॉर्म मी तुम्हाला दाखवतोय. बघा, आता हे करण्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का? नवीन विद्यार्थ्यांना तुम्हाला नवीन तुमचं प्रोफाईल क्रिएट करावं लागेल. नवीन प्रोफाईल जर तुमचं नसेल तर तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार नाही. आता यासाठी तुम्हाला मी दाखवतोय की मी याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. मी तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवतो. तुम्ही बघितला नाहीये बऱ्याच जणांनी, तुम्हाला परत ते विचारतात, म्हणून तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो. बघा, इग्नाइट अकॅडमीच्या या चॅनलवरती तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल. बघा, मी तुम्हाला घेऊन जातोय इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलवरती. बघा, आपला चॅनल आहे, तुम्ही ज्याला मला आता बघत आहात तोच चॅनल, इग्नाइट एमपीएससी सरळ सेवा. ह्या चॅनलवरती व्हिडिओ सेक्शन मध्ये तुम्ही जर गेलात तर यामध्ये प्रोफाईल कसं बनवावं, बघा, प्रोफाईल कसं बनवावं यावरती मी ऑलरेडी बोललेलो आहे. व्हिडिओ डिटेलमध्ये घेतलेला आहे. बघा, इथे प्रोफाईल, हा बघा, हा व्हिडिओ 28,000 मुलांनी पाहिलाय. तुम्ही जर पाहिला नसाल, तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल ना, तुम्ही हा व्हिडिओ एकदा बघून घ्या. कारण प्रोफाईल बनवल्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येत नाही.
म्हणून हा व्हिडिओ प्रॉपर बघा, डिटेल बघा, व्यवस्थित बघा. प्रोफाईलमध्ये माहिती जर चुकली तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, किंवा चुकीची माहिती भरून फॉर्म भरला जरी तर भविष्यात अडचण येईल. म्हणून मी नेहमी मुलांना सांगतो, हे प्रोफाईल व्यवस्थित बनवा. यात ईच आणि एवढी गोष्टी कव्हर केलेल्या आहे. 17-18 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण तुमच्यासाठी महत्वाचा आहे, प्रॉपर बघा. त्यात काही अडचण असेल तर कमेंट टाका किंवा आमच्या टीम पर्यंत मेसेज द्या. यावरती सेपरेट व्हिडिओ सुद्धा मी घेऊन येईल तुमच्यासाठी. ओके, आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. हा व्हिडिओ आता फॉर्म भरता येतो का बघा. मी प्रोफाईल बनवून ठेवलेलं आहे, बरोबर आहे. प्रोफाईल बनवल्यानंतर फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला सांगतोय. नवीन विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, नवीन विद्यार्थी फॉर्म कसा भरायचा. प्रोफाईल रेडी माझं, बरोबर, प्रोफाईल रेडी आहे. आता प्रोफाईल रेडी करण्याच्या अगोदर माय अकाउंटवर एकदा क्लिक करून एकदा चेक करा की तुमचं जे अकाउंट आहे ते लॉक आहे का. म्हणजे इथे ऑप्शन काय येतो, अपडेट अनलॉक प्रोफाईल. अनलॉक करायला सांगतोय म्हणजे लॉक आहे, बरोबर. अनलॉक करायला सांगतो म्हणजे लॉक आहे. इथे प्रोफाईल स्टेटस दिसतंय, कम्प्लीट दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे. तुम्ही व्ह्यू पण करू शकता प्रोफाईल, तुमचं पासवर्ड चेंज करू शकता. ओके, आता मी तुम्हाला घेऊन जाते ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती आणि इथून मला काय करायचंय, चेक करायचं ऑनलाईन ऍप्लिकेशन. मग तुम्ही तुमच्या प्रोफाईलनुसार, तुमचं प्रोफाईल बनलंय ना आता, ह्या प्रोफाईलनुसार तुम्हाला चेक करायचंय ऑनलाईन मध्ये मी कोणत्या कोणत्या एक्झामला अप्लाय करू शकतो. म्हणून मी काय केलं, ऑनलाईन ऍप्लिकेशन. आता लक्षात घ्या, इथे ऑनलाईन ऍप्लिकेशन आलं की तुम्हाला दिसतंय बघा, ही ऍड आहे. कधीची ऍड आहे, 27 जूनची आहे, 17 नंबरची ऍड आहे. महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026 आहे. गट क ची एक्झाम आहे. याचमध्ये तलाठीची पण पद आहे. याचमध्ये ना तलाठीचं पद, तुम्हाला जर तलाठी दिसत नाही, तलाठी यामध्येच आहे. सगळेच पद याच्यामध्ये, कोणकोणती पदं मी तुम्हाला दाखवतो. ओके, इथे आला तुम्ही, मग तुम्हाला व्ह्यू करायचं आहे, बरोबर. ही ऍड तुमच्या समोर आहे. मग ह्या ऍड मध्ये कोणकोणती पदं आहेत तुम्हाला बघायला मिळतात बघा. इंडस्ट्री ऑफ इन्स्पेक्टर आहे, त्यामुळे टॅक्स असिस्टंट 2026 आहे, टेक्निकल असिस्टंट आहे, क्लर्क टायपिस्ट 2026 आहे, असिस्टंट मोटर व्हेकल AMVI आहे, त्यानंतर असिस्टंट फिशरी डेव्हलपमेंट ऑफिसर आहे, त्यानंतर तुम्हाला विलेज रेव्हेन्यू ऑफिसर आलं का तलाठीचं. हे बघा तलाठीचं पद इथे आहे, विलेज रेव्हेन्यू ऑफिसर हे पण पद आहे. त्यानंतर मी खाली घेऊन गेलो, तुम्हाला सिनियर क्लर्कचं पद आहे, सिनियर स्टोर किपरचं पद आहे, असिस्टंट सुपरिटेंडंट आहे. सगळे आली पदं आता, म्हणजे जुनी ऍड आणि नवीन ऍड एकत्र करून सगळी पदं तुम्हाला इथे दिसतात. ओके, मग आता ही सगळी पदं दिसतात तुम्हाला ना, सगळी पदं दिसतात. तुम्हाला काय करायचंय, इथे इलिजिबिलिटी चेक करायच्या. तुम्ही हे पदं दिसले, चेक इलिजिबिलिटी. आता मी चेक करतोय मी इलिजिबल आहे का. आता बघा दाखवतोय, इंडस्ट्री इन्स्पेक्टरला मी इलिजिबल आहे. का बरं, कारण यासाठी जी पात्रता लागते, वय असेल, शैक्षणिक पात्रता असेल किंवा अवांतर गोष्टी असेल, त्या प्रोफाईलमध्ये माझ्या आहे, म्हणून मला काय दाखवतोय, इलिजिबल दाखवते. बघा टॅक्स असिस्टंटला मी इलिजिबल आहे. टॅक्स असिस्टंटला काय लागतं बरं, टायपिंग लागतं, मराठी इंग्लिश एकतर टायपिंग लागतं किंवा अपियर तरी लागतं, किंवा डिग्रीला अपियर पण चालतो. बघा तुम्ही जर टाकलं नसेल तर तुम्हाला नॉट इलिजिबल देईल, बरोबर आहे. त्यानंतर पुढे बघा, टेक्निकल असिस्टंटला इलिजिबल आहे, क्लर्कला मी इलिजिबल आहे. त्यानंतर पुढचं पद आहे, आता बघा, असिस्टंट फिशरी डेव्हलपमेंट ऑफिसर, याला मी काय आहे, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. असं तुम्हाला जर येत असेल काही पोस्टला तर त्यांनी खाली मेन्शन पण केलंय, का बरं तुम्ही एलिजिबल नाही आहात, तर ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन विथ एनी सब्जेक्ट कंडिशन फेल. म्हणजे ह्या पदासाठी मला जे ग्रॅज्युएशन लागतं, जी पदवी लागते ती नाहीये माझ्याकडे. मी BSc केलेली आहे, पण BScचा उमेदवार फॉर्म भरू शकत नाही ह्या पदासाठी. येतं लक्षात, याच्यासाठी फिशरीचं सायन्स लागतं, ते नाहीये माझ्याकडे, म्हणून मी नॉट इलिजिबल दाखवतोय. आता कुणाला जर असा प्रॉब्लेम येत असेल, त्यांनी खाली सांगितलेलं आहे काय प्रॉब्लेम आहे, तो एकदा जाऊन प्रोफाईलमध्ये परत, सपोज एखाद्याला सर मला असंच दाखवतोय, त्यांनी काय करायचंय, त्यांनी परत प्रोफाईलमध्ये जावं लागेल त्यांना. बघा म्हणजे त्यांनी परत काय करायचं, सेम इथे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माय अकाउंटवर जायचंय. माय अकाउंटवर गेलं की तुम्हाला अनलॉक करायचंय, बरोबर, तुमचा OTP टाकून अनलॉक करायचंय आणि परत एकदा माय प्रोफाईल क्रिएशन मध्ये जायचंय आणि तिथे तुम्ही शैक्षणिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये जे टाकलंय ते एकदा चेक करायचं, किंवा टाकलं नसेल, टाकायचं राहिलं असेल किंवा अपडेट नसेल ते एकदा चेक करायचंय तुम्हाला. आणि परत एकदा सेम लॉक करायची प्रोफाईल, लॉक करून परत इथे जायचंय माय ऍप्लिकेशन वरती आणि परत एकदा व्ह्यू करून एलिजिबिलिटी चेक करायची. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे, एकदम सिंपल भाषेत. ओके, आता हे सगळं बघितल्यानंतर मला इकडे यायचंय बघा, ह्या साईडला सिलेक्ट द पोस्ट यू विश टू अप्लाय. तुम्हाला कोणत्या पोस्टला अप्लाय करायचंय, तुम्हाला वाटलं की मला सगळ्याच पोस्टला अप्लाय करायचंय, 100% सगळ्या पोस्टला अप्लाय करू शकता. एकाच फी मध्ये, सेम फी, वेगवेगळी फी भरायची गरज नाही, एका फी मध्ये सगळ्या पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, इथपर्यंत क्लिअर. हा, मग तुम्ही सर सगळ्यांना करू की नको अप्लाय, काहीच हरकत नाही, कारण सगळ्यांची एक्झाम एकच आहे, एकच एक्झाम आहे, प्रिलिम संयुक्त आहे ना, कॉमन आहे ना, कंबाईन आहे ना, सो वेगळा अभ्यास करायचा नाही. सो सगळ्यांनाच अप्लाय करा. का, सपोज तुम्हाला सर मला नको एवढ्या पोस्ट, तुम्हाला मिळणार कुठे अजून, प्रिलिमची एक्झाम द्या, प्रिलिम मधून मेन्स मध्ये जाल तुम्ही. मग मेन्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला वाटलं त्या पदासाठी तुम्ही सिलेक्शन करू शकता मेन्स मध्ये. आत्ता आहे का, आत्ता नाही, तुम्ही सगळ्यांना ठेवा ऑप्शन.
ऑप्शन ठेवला पाहिजे ना. आपण म्हणतो 10वी नंतर डिप्लोमा करू की मला 12वी करू, तर 12वी ठेवलं तर ऑप्शन अजून ओपन आहे. डिप्लोमा केला तर ऑप्शन कमी होतात. सो इथे ऑप्शन आहे तुम्हाला, सो सगळे ठेवा. मेन्स मध्ये जाल तुम्ही, तेव्हा मेन्सला गेलात तुम्ही तर त्यावेळेस तुम्हाला चॉईस आहे, सर मला मेन्स मध्ये ना ही एक्झाम द्यायची नाही, ह्या पोस्टला नकोय, मला ही पोस्टच नकोय, मला आवडत नाहीये, भेटली तरी मी घेणार नाहीये, तो पुढचा मुद्दा आहे. सो आता सगळ्यांना अप्लाय करा. आता काही जुन्या विद्यार्थ्यांनी कदाचित अप्लाय केला असेल, त्यांनी घाबरू नका, मग चांगली गोष्ट आहे ना. काहींनी राहिलं असेल करायचं, जर करायचं असेल तर तुम्हाला मात्र कॅन्सल करून करावं लागेल. पण आता लक्षात घ्या, इथे सगळ्यांना तुम्ही टिक करू शकता. आता दुसरा मुद्दा, सपोज मला सिनियर क्लर्क हे पद नको, मी टिक काढू शकतो, काढलं टिक. सपोज मला असिस्टंट मोटर व्हेकल नको, टिक काढू शकतो मी. क्लर्क नको, मी काढू शकतो, परत टाकू पण शकतो. ओके. आता तुम्हाला वाटतंय की याला प्रेफरन्स द्यायचा नाही, इथे त्यांनी विचारलं का प्रेफरन्स नाही, तरी पण त्यांनी ऑप्शन देऊन ठेवलाय की तुम्हाला वर घेता येतं. जसं की मला तलाठीला वर घ्यायचंय, बघा हे तलाठी आहे, इथे मला ह्या तलाठीच्या पदाला वर घ्यायचं, मी बाणावर क्लिक केलं, इथे क्लिक करायचं, बाण येतो, बाणाला वर करायचं, इथे क्लिक करायचं, बाण येतो, बाणाला वर करायचं. बघा आलं वरती, 1 नंबरला आणायचं मला, अजून वरती आणायचं आहे, वरती आलं 1 नंबरला, काही हरकत नाही. बघा इथे प्रेफरन्स नाहीच आहे, तुम्ही नाही दिलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. मेनच्या वेळेस ते देतात परत प्रेफरन्स. बघ ओके, तरी पण तुम्ही हे करून ठेवा, तुम्हाला वाटतं की नाही करावंच लागतं सर, तर एकदा एमपीएससीला कॉल करून बघा, ते पण तुम्हाला सांगते. ओके, मग हे केलं, सगळ्यांना अप्लाय करायचंय, अप्लाय केलं की तुमच्या समोर लगेच काय आहे, तुम्हाला फीस पेड करायची आहे. आता मी ऑलरेडी अप्लाय केलं होतं म्हणून इथे येऊन गेलाय, पे नाव वरती घेऊन जात तुम्हाला मी. बघा पे नाव मध्ये ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, एसबीआय वरती क्लिक करायचंय, ओके करायचं आहे, आणि मग तुम्हाला इथे काय करायचं आहे, डिटेल्स टाकायचं. बघा शक्यतो सगळ्यांना मी सांगेल की डेबिट किंवा क्रेडिट कार्डने तुम्ही पेमेंट करा, कार्ड नंबर वगैरे सगळं टाकून पे करायचं. पुढची प्रोसेस तुम्हाला जमेल, मी घेऊन जात नाही तिकडे आता. ओके, इतकी सिंपल प्रोसेसने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, यात काहीही अडचण नाही. ओके, म्हणजे आता फॉर्म भरता येतोय, पण कुणाला, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना भरता येतोय. पण त्याच्या अगोदर काय लागेल, तुमचं प्रोफाईल क्रिएट करावं लागेल. नसेल तर प्रोफाईल क्रिएट करून घ्या, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तुम्हाला दाखवलंय मी आता, तो व्हिडिओ बघून घ्या. कुणी आणि कसा भरावा फॉर्म ते मी तुम्हाला सांगितलंय आता, म्हणजे बरोबर. आता डिटेल जाहिरात आली आहे का, तर नाही. आता बरेच जण मला विचारताय ना, सर कॅटेगरीनुसार आहे का, समांतर आरक्षण जागा आहे का, माजी सैनिकांना, महिलांना, अनाथ, अपंग, प्रकल्प, भूकंप, अंशकालीन, दिव्यांग यांना अजून तशी ऍड आलेली नाही. दुसरं की जिल्ह्यानुसार किती जागा जाहिरात आली का, डिटेलमध्ये आलेली नाही, एमपीएससीने दिलेली नाही. मी तुम्हाला दाखवतो तिकडे पण जाऊन. जुन्या उमेदवारांनी कसा भरावा फॉर्म, जसं की जुन्या विद्यार्थ्यांना परीक्षा सेंटरसाठी नवीन टॅब ओपन झाला होता, मग आता ह्या विद्यार्थ्यांना एक्झाम सेंटरसाठी होता. आता ह्या विद्यार्थ्यांना ही नवीन जी जाहिराती आलेली आहे, न्यू ऍड आलेली, जसं की तलाठी म्हणेल तुम्हाला मी, तर यासाठी टॅब ओपन झालेला आहे का, तर अजून झालेला नाही. मग ह्या विद्यार्थ्यांनी काय करावं, सर मग कॅन्सल करून नवीन फॉर्म भरावा का, तर अजिबात नाही. सर मग मी पुन्हा अप्लाय करावं का, अप्लाय परत करावं का, अजिबात नाही. सर पुन्हा फीज भरावी लागेल का, अजिबात नाही. सो याला वेट अँड वॉच करा. एमपीएससी या संदर्भात आपल्याला परिपत्रक देणार आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला एक टॅब ओपन करतील ते, आणि टॅबवरतीच काम चालू आहे. टेक्निकल इश्यू आहे, हा टेक्निकल गोष्टी आहे, त्यामुळे वेळ लागेल. सो वेट अँड वॉच करा. एमपीएससी लगेच काय देत नाही बाबा, ऍड दिल्यानंतर 2 दिवसांनी तुम्हाला फॉर्म भरता येतोय. हा गोंधळ आहे, त्यांचा हरकत नाही. आता याच्या व्यतिरिक्त काही डॉक्युमेंटला म्हणजे फॉर्म भरताना काही इश्यू असेल, मला कमेंटमध्ये टाका. आता छोटे छोटे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. एनसीएल असेल, ईडब्ल्यूएस असेल, कास्ट कॅटेगरी असेल, डोमेसिल असेल, मॅरिड वुमन असेल, ह्या सगळ्यांबाबत, सैनिक असेल, माजी सैनिक, स्पोर्ट पर्सन असेल, दिव्यांग असेल, छोटे छोटे व्हिडिओ पण मी त्या कॅटेगरीसाठी घेणार आहे, काळजी करू नका. हे जनरल व्हिडिओ मी आतापर्यंत घेतलेले आहे, ते पण व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतो. आता एमपीएससीच्या वेबसाईटला तुम्ही जर गेला आणि इथे चेक केलं कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये, तर तुम्हाला बघा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तुम्हाला काही दिलं की त्यांनी फक्त 22ला ऍड दिली होती, तीच ऍज इट इज आहे, बाकी काही अपडेट केलेलं नाही. चला दुसरा मुद्दा मी अजून चेक करतो की यामध्ये त्यांनी काही टाकलंय का, सर्क्युलर अनाउन्समेंट आणि सर्क्युलर काही टाकलंय का. बघा 24 तारखेला 2 अनाउन्समेंट त्यांनी टाकले, पण ते ग्रुप बीचा आहे, आणि इकडे जे आहे ते आहे स्क्रीनिंग टेस्टचा आहे, पण सी बद्दल काहीच अपडेट नाही. नवीन विद्यार्थ्यांना काही सांगितलं नाही. जसं की पूर्वी एक्झाम सेंटर तुम्हाला टाकण्यासाठी त्यांनी नोटीस दिली होती की नाही, दिली होती. बघा एक्झाम सेंटर अपडेट करण्यासाठी त्यांनी नोटीस दिली होती, पण मात्र इथे त्यांनी आता काही असं दिलेलं नाही. सो वेट अँड वॉच करा, अजून वेळ आहे तुम्हाला. जसं की इथे मी बघतो, तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये गेलो मी तुम्हाला घेऊन, तर त्यांनी नोटीस दिली होती एक्झाम सेंटर तुम्हाला. बघा इथे ही ऍडव्हर्टाइजमेंट होती. त्यानंतर एक्झाम सेंटर बाबत बघा, एक्झामिनेशन ग्रुप सी कंबाईन प्रिलिम एक्झाम कोरिजेंडम आलेलं होतं 16 तारखेला. नंतर त्यांनी ऍड दिली होती, घेऊन जातोय 22 तारखेला. बघा रिगार्डिंग पोस्ट अँड एक्सटेन्शन फॉर ऍप्लिकेशन, हे तर आता आलेलं आहे.
एक्झामिनेशन हे जे आहे ते अपडेट त्यांनी दिलं होतं एक्झाम सेंटरसाठी, पण मात्र इथे तुम्हाला जुन्या विद्यार्थ्यांना तलाठीसाठी अप्लाय करायला अजून काही अपडेट दिलेलं नाही. सो 2-3 दिवस अजून वेट करावा लागेल. या संदर्भात अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. पण हे सगळं ठीक आहे, हे चालू राहणार आहे 5 ऑगस्ट पर्यंत, वाढून पण मिळेल. पण अभ्यास मात्र जबरदस्त करा, कारण फॉर्म भरलाय पण कॉम्पिटिशन खूप असणार आहे. लाखो विद्यार्थी फॉर्म भरणार आहे. सो या लाखो विद्यार्थ्यांमधून तुमचं सिलेक्शन व्हावं असं वाटत असेल, कारण ही एकच एक्झाम, ही पूर्वमधून मेन्सला जावं लागतं, मग मेन्सच्या मार्काच्या आधार सिलेक्शन आहे. त्यासाठी ही बॅच तुम्हाला ऑफरमध्ये आजच घेऊन टाका. आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांनाच ही ऑफर आहे. 2,999 रुपयात. आत्ता जाऊन चेक करा, भेटून जाईल तुम्हाला. व्हॅलिडिटी आजचीच आहे, लास्टची. आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. सगळं अनालिसिस रिसर्च करून ठेवलेलं आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. योग्य वाटलं तर लगेच बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट अकॅडमीचा ॲप खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा. हवी ती बॅच जॉईन करा. आणि पुढचे महत्त्वाचे काही मुद्दे पर्टिक्युलर मी सांगणार आहे, त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.